जय खानदेश मित्र मंडळी. ठीक, आता आपला 7तो लेक्चर यूट्यूब चॅनल आपला अपलोड होईल. ठीक आहे, पहिला 6 लेक्चर आहेत. तुम्ही मस्त पद्धतीने का ज्याला बेसिक काहीच येत नसेल त्यांनी अग्निपंखना आयरनीवाला आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखा. शब्द मित्रो, तुम्ही आयुष्यभर बेसिक विसरणार नाही. आता देखा आजचा टॉपिक आपला काय आहे? दशाचा पूर्णांकांचा भागाकार. आपण यांना पहिले पूर्ण संख्याने गुणाकार भागाकार बेरीज शिकलो. आता दशाचा पूर्णांक. ठीक आहे, आता काय भागाकार देखा. दशा पूर्णांक भागाकार करायला काय माहिती का? 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आता काय करायचं? आता आपण ज्या टाइम दशा पूर्णांक भागाकार करतो त्या टाइम काय करायचं? धनचिन्ह काढणार. काय करायला? धनचिन्ह काढणार. धनचिन्ह काढायला टाकायचं. समजा आता समजा असेल 0.006 आहे भागीला 0.06. ठीक, आता ही संख्या अंश जाईल. काय संख्या जाईल? आई अंशले मांडानी मांडानी छेद. बस एवढाच पण आहे. देखा तुम्ही अक्षर संबंध नसेल तर परत सांगा. 0.006 किंवा 60 भागीला 0.004. ठीक, माते हा एक नंबरला तो भागाकार संख्या रास ती काय रास? अंशले रास. कुठे रास? म्हणजे 2 नंबर रास ती कुठे रास? आहेच आहे. आता मांडणी करायला काय करायला माहिती का? पॉईंट काढ टाका. काय काढ टाका ना? पॉईंट. आता काय दिसेल ना? फक्त 60 ला. आता पॉईंट काढ किती राहील ना? 4. ठीक, आता पॉईंट किती करेल? 1 2 3 4 5. आणि पॉईंट किती करेल? 3. म्हणजेच अंश ना 0 छेदले गरज एवढा आणि छेद ना 0 अंश. ठीक आहे, म्हणजे आता अंशले किती पॉईंट नंतर कर 1 2 3 4 5. किती 0 खालचा ते 5. 1 2 3 4 5. परत सांगा. पॉईंट नंतर जेवढा घर आहे अंश ना तेवढा 0 छेदले आणि छेदले पॉईंट नंतर जेवढा घर आहे तेवढा 0 अंशला. आता किती घर आहेत? 3. 1 2 जाय. आता अंशला जेवढा 0 येतो तेवढा छेदले तेवढा हॅपी बर्थडे करा म्हणजे कॅन्सल करणार. 1 हा गया, हा गया, हा गया, हा गया, हा गया आणि 4 आहेत काही नाही, 4 कॅन्सल करणार. ठीक, आता 6 भागीला 40. ठीक, 40 साले भाग जात नाही. 6 निम्मे तुम्हाला 3 येणार निम्मे किती होणार? 20. ठीक, आता 3 भागीला 20 भागात 3 भागीला 20 आपण त्याला आपण चंपा म्हणतो. म्हणजे आपल्या भाषेत चंपा म्हणतात. ठीक आहे, आता पॉईंट ठेवा ना 0 आता 0 ला 20 दुनी 40 होस. पण 40 पुढे संख्या 20 पेक्षा लहान संख्या काय? 20 आहे. 30 पेक्षा 20 आहे का? ठीक, मग आता 30 मध्ये 20 किती वर ना 10 हा 0 ठेवा. आता 20 सेकंदी सपाचा 0.15 हा काय वर भाग. आता आपण स्टेप बाय स्टेप एक एक संख्या. ठीक, यांना काहीच नाही. काय माहिती का? अंश 0 छेदले ठेवा ना, छेद ना उठले. आता बराच पोर असा म्हणतोच की दशाचा पूर्णांकाला गुणाकार जमीन आपण भागाकार जमत. काय जमत नाही? एक बेसिक नेम आहे. अंश ना 0 छेदले छेद ना 0 अंशले. बाकी दुसरा वापर दुसरं काही राहत नाही. आहे का? आता 0.0025 भागीला 0.00 पॉईंट किती करतात? 1 2 3 4 किती करतात? 4. आता का 0.000 आणि किती करायचं? 5. 1 2 3 4 5 6 किती गरज आहे? किती गरज आहे? 6. मग याला म्हणतात अंश, याला म्हणतात छेद. अंश संख्या वर आहे, पॉईंट नंतर पॉईंट काढा. किती तिकडे फक्त 25. पॉईंट काढा किती तिकडे फक्त 5. बरोबर. आता 5 हा पॉईंट काढल्यानंतर या घरात बर का संख्याने 1 2 3 4 5 6 म्हणजे हा 6. 1 2 3 4 5 म्हणजे 5. ठीक, सॉरी. आता पॉईंट नंतर 5 घर आहेत, पॉईंट नंतर 6 घर आहेत. अंश ना 0 छेदले छेद ना 0 अंशले. त्यापैकी कितला पॉईंट नंतर घर आणि पॉईंट नंतर 5 घर 5 0 8 1 2 3 4 5. ठीक, कितला 6 छेद ना अंशले 1 2 3 4 5 6.
समान चिन्ह, समान संख्या, समान शून्य कॅन्सल करा ना. 8 किती करायचं 3 आणि 2 5. 1 2 3 4 5. सिंपल. 5 1 5 5 5 25 हा शून्य 50. सिंपल आणि साधं. म्हणजे 0.0025 भागेला 0.0005 x भागाकार फक्त 50 होणार. देखा गुणाकार आणि भागाकार मध्ये एक फरक आहे. गुणाकार केल्यानंतर आपण घरमोडीसाठी पॉइंट ठेवतात. भागाकारले पॉइंट ठेवणे गरज राहत नाही. हे गोष्ट डोकामध्ये ठेवा. ठीक आहे. जी स्टेप नाही समजली तेवढ्या पॉज करा आणि व्हिडिओ देखील. चॅलेंज आपलं की तुम्ही कुठेही जा, तुम्हाला एवढा बेसिकली कोणत्याही क्लासमध्ये शिकवलं जात नाही. कारण की सगळा शिक्षक काय समजतात प्रत्येक विद्यार्थीला केलेस हे सगळं बेसिक कम्प्लीट त्यानंतर तो बॅचेस तयार करत. आपला तसं नाही. आपला शून्यला हिरो आपला क्लास वैशिष्ट्य आपण झिरोला कधी हिरो करायला काम करतो. ठीक आहे. आता आपण दशापूर्णांक बेरीज वजाबाकी गुणाकार शिकलो, भागाकार शिकलो. आता आपण चारही क्रिया एक उदाहरण बघू. ठीक. 0.00 100 भागीला 0.0005 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 गुणिला 0.4 अधिक 0.670 वजा 1000. ठीक. 0.00 100 भागीला 0.0005 गुणिले 0.4 अधिक 0.670 वजा 1000. आता यामध्ये का पूर्ण संख्येत दशाचा पूर्णांक नाही. एक न पूर्ण संख्या नाही. आता पॉईंट नंतर किती करेल 2 आणि 3 5 8 किती करेल 6. आपण आहे अंश ना गुणा अंश लिखाण आवडते छेद लिखाण खाली पॉईंट काढा किती किती राहणार 100 भागीला पॉईंट काढा किती राहणार फक्त 5. अंश किती करेल 5 1 2 3 4 5 छेद किती करेल 6 1 2 3 4 5 6. ठीक. किती शून्य द्या 5 1 2 3 4 5. ठीक. 5 1 5 5 जुनी या 2 शून्य वरती इसना भागाकार काय होणार 200. कितीला भागाकार 200. आता गुणिला काय 0.4 ते आपण खाली ओढणार आहे. आता पॉईंट कडे गुणाकार करू 4 दुनी 8. आता 200 गुणिला 4 करू 4 दुनी 8 या शून्य येणार. आता पॉईंट तरी घरी ना एक टिप काढा म्हणजे फक्त भाग गुणाकार घेऊ ना 80 लावणार 80 0.80 तो फक्त 80 लावला ते पॉईंट काय करायचं 80. आता अधिक 0.670 वजा 1000. ठीक. गुणाकार समजला 200 गुणा 0.4 4 दुनी 8 म्हणजे 800. ठीक. मग पॉईंट होता एक घर आपण डावीकडे सरकून फक्त 80 होता. ओके. आता 80 अधिक 0.670 काय करा माहिती का. आठ एक गोष्ट एकदम मस्त समजासारखी आहे अशी की पॉईंट आहे ना 870 आहे ना डायरेक्ट आपण काय करते का 80 पॉईंट ठेवा आई नाला 0 हा पॉईंट द्यावा 670 संख्या नाहीये 3 शून्य 8 नाहीये 0 हा 670 सेम कारण वजाबाकी आपण बेरीज करणार. हा पॉईंट हा 80 बेरीज किती येणे आली 80.670 वजा 1000. आता 80.670 पैकी 1000 मोठा आहे. मग 80 मधून 1000 जाईल का नाही 1000 मधून 80.670 जाईल. ठीक आहे. तो कसा असा 1 2 3 पॉईंट ठेवा 80.670 बाकी. ठीक है. आता पॉइंट 8 संख्याने आपण काय ठेवतो 0 जिसका कोई नहीं उसका 0. ठीक. आता 8 संख्या समान करा आपण काय वापरतो 0 वापरतो. हा 0 0 मध्ये 7 जात नाही 8 संख्या नाही 8 पण नाही 8 पण नाही. आपण काय करू 1000 मधून एक किती होणार तुम्हाला आला मध्ये का 1000 मधून नाही तर आपण काय करू एक एक शोधायचं काय म्हणून तुम्ही विचार करणार 1 2 3 1 8 संख्या नाहीये
आता आपण 100 मधून 1 घ्या, किती राहणार तुम्हाला 99, 8 हजार तुम्हाला 9, बरोबर. म्हणजे आपण तिकडे जाणार 8 हजार तुम्हाला 9, 8 हजार 10. ठीक आहे. आता 10 ने 7 गेले 3, 9 ने 6 गेले 3 पॉईंट आणि 9 जागावर 9 8 गेला 1 आणि 9 जागा. समजे राहणार 9 देखा 0 0 ना 8 संख्येने 9 जा 10 ने 7 गेले 3, 9 ने 6 गेले 3 पॉईंट कंटिन्यू आणि 9 जागावर 9 8 गेला 1, 9 जागा 919.330 चिन्ह येणार. एवढा साधा आणि सरळ विषय रास. तुम्ही जेवढे प्रॅक्टिस करसाल मित्र तेवढं तुम्हाला सोपं जाईल. बाकी ऊपर काही नाही नको. ठीक आहे. आता आपण कंचे भागोबेवून सुद्धा तुम्ही उदाहरण लिहू शकता. ठीक आहे. कसं लिहू शकता तुम्ही ते सांगा. अरे का आता आपण कंचे भागोबेवून एक उदाहरण म्हणू कंटिन्यू. ठीक आहे ना. ओके. आता कसं आपण बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो, गुणाकार शिकलो, भागाकार शिकलो. आता आपण एक पूर्ण संख्या टाकू. 100 चे 520 गुणिला 0.020. ठीक आहे. आकडा मोठा 0.020 भागीला 0.005 अधिक 0.74. 100 चे 520 गुणिला 0.0020 भागीला 0.005 अधिक 0.74. हा बॉन्ड वाचणं उदाहरण आहे. त्यांना चे पण आहे भागाकार पण. आपण पहिले काय करतो कंस नाही येते म्हणून चे सोडू. चेन मिनिंग काय माहिती का? देखा हाय चेन मिनिंग काय बस चे काढे सेने गुणाकार हा 5 वरती हा 100 ते गुणिला हा भागीला 0 घ्या 0 घ्या बे एक बे बे पंचे 10 पाचा पाचा 25. चेन उत्तर काय होणार 25 गुणिला 0.020 भागीला 0.005 आधी खाली लिहायला जाऊ 0.14. ठीक आहे. आता आपण गुणाकारा पहिले भागाकार करतात. कंचे भागोबेव कंस नाहीये ते सॉल्व्ह आहे. भागाकार करू गुणाकार ना पहिले. आता पॉईंट कितीला करत 3 आणि पॉईंट कर किती 1 2 3 4. मग अंश अंश ना 20 छेदना 5 पॉईंट नंतर कितीला करत 3 1 2 3 1 2 3 पॉईंट नंतर कितीला आहे 4 1 2 3 4. ठीक. आता आपण मग असे शिकलो 3 0 घ्या 3 0 घ्या 200 भागीला 5 5 1 5 5 चौक 20 0 वरती 0.0020 ना भागाकार केला ना 40 जाऊ ना 40 होणार. ठीक. समजा नसेल तर पॉज कसं व्हिडिओ देखील काय टेन्शन नाही. आता इसने भागाकार केला ना 40 हा अधिक 0.74 हा गुणिला 25. ठीक. चेज आहे भागाकार जाते गुणाकार करू 25 ला गुणाकार 40 नाही करापेक्षा 25 फक्त 4 ने करू 0 आपण लास्ट घेऊ 25 चौक 100 40 0 अधिक 0.74. ठीक. आता हे पूर्ण संख्या आहे हे अपूर्णांक आहे म्हणजे दशापूर्णांक. मग पॉईंट हा 1000 वरती पॉईंट ठेवा ना हा 0.1074. संख्या नाही आहे 0 ठेवा संख्या नाही आहे 0 ठेवा. 74 जागावर आपण बेरीज करणार होतो वजाबाकी तेवढं तांदा येईल 1000 1 2 3. आता प्लस मायनस विषय संख्या प्लस आहे सगळ्या 1000.74 प्लस हा या बॉर्ड पासून उत्तर. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करसाल मित्र तेवढे तुमले फिनिशिंग आहे तुम्हाला क्वालिटी. आता काय करा माहिती का ते जर तुमले या मला जे समजेल असेल मला कमेंट बॉक्सला शेअर करा ना. कमेंट बॉक्सला शेअर केल्यानंतर तुम्ही तुमले काय नाही समजलं ते तुमले कमेंट बॉक्सला शेअर करसू. नसेल तुमले हा टॉपिक समजा त्याला हा मनाला व्हॉट्सअप नंबर 80 55 91 75. ठीक 80 55 91 75.
आम्हाला व्हॉट्सअप नंबर बी हाच आणि टेलिग्राम नंबर हाच आहे. तर तुमले काही अडचण होईल त्यांच्या वापर 24 तास तुमच्यासाठी हजर आहे. आम्हाला व्हॉट्सअप नंबर पण टेलिग्राम नंबर आहे. आता का काय विषय माहिती का, जस्ट आपलावाला जे आपण यूट्यूब चॅनल आहे त्याला थोडं रिफ्रेश करायचे, आपण थोडं रिनोव्हेशन करत दिले की त्यांना मग तुमले दे का आम्ही आजच बॅच लॉन्च करा आर्मी GD पोलीस भरती सेपरेट कोर्सेसमध्ये जावा यूट्यूब चॅनल आपल्याला त्यांना तुम्हाला तिन्ही बॅचेस दिसतील. आर्मी पोलीस भरती GD न सेपरेट. आता बेसिक ना लेक्चर सर्वात सेम राहतील. नंतर आर्मीना हिंदी मोदार वेगळा, GD ना वेगळा आणि तुम्हाला पोलीस भरतीने वेगळा सेपरेट. प्रेशर्सनी क्वालिटी खूप बेस्ट राहणार आहे. ठीक तेच तुम्ही प्रत्येक यूट्यूब चॅनलला भेट द्यावा ना. भेट दिल्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा ना की तुम्हाला अजून काय काय मला पण अपेक्षित आहे. तुम्हाला जे जे अपेक्षित आहे ते द्यावानी जबाबदारी म्हणे. तोपर्यंत भेटू पुढे लेक्चरले. जय खानदेश.